भारतीय शेती आता एका निर्णायक टप्प्यावर आहे, जिथे पारदर्शकता, जबाबदारी आणि वेळेत सेवा हेच खरे सुधारण्याचे केंद्र बनत आहेत. दिल्लीतील इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे झालेल्या 3 दिवसीय पूसा कृषी विज्ञान मेळामध्ये शेतकरी धोरणांच्या केंद्रस्थानी होते. वैज्ञानिक, धोरणकर्ते आणि प्रगत शेतकरी एकत्र येऊन शेतीतील प्रत्यक्ष अंमलबजावणीवर चर्चा झाली. फार्मर्स फर्स्ट या घोषणेतून पुढे जात आता सिस्टीम सेंट्रिक रिफॉर्मवर भर दिला जात आहे. म्हणजेच अनुदान, खरेदी पैसे आणि कर्ज वेळेत मिळालेच पाहिजे. उशीर झाल्यास व्याजदंडाचीही चर्चा झाली. यंत्रसामग्री आणि सूक्ष्म सिंचन योजनांमध्ये निधी दिला जातो, पण प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो का, यासाठी मजबूत मॉनिटरिंग प्रणालीची गरज अधोरेखित झाली. केव्हीके केंद्रे जिल्हा पातळीवर परिवर्तनाची मुख्य कडी ठरणार आहेत. नवीन बियाणे, कीड नियंत्रण, हवामान सल्ला थेट गावापर्यंत पोहोचवण्यासाठी. केसीसी कर्ज 4% व्याजादराने मिळते, पण वेळेत न मिळाल्यास शेतकरी सावकारांकडे वळतात. म्हणून अफोर्डेबल क्रेडिटसोबत टाइमली क्रेडिट ही गरज अधोरेखित झाली. कीटकनाशक परवान्यांची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला. बनावट उत्पादने रोखणे ही मोठी प्राथमिकता आहे. MSP खरेदी कालावधी कमी करून शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळावेत अशी मागणी झाली. खत अनुदानात DBT प्रणाली लागू करण्यावरही चर्चा झाली. योग्य अंमलबजावणी झाली तर गळती कमी होईल आणि थेट शेतकऱ्यांना फायदा होईल. विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत पेरणीपूर्वीच वैज्ञानिक सल्ला गावागावात पोहोचवण्याचा संकल्प आहे. एकूणच पूसा मेळा आता केवळ प्रदर्शन नाही, तर धोरण, विज्ञान आणि शेतकऱ्यांचा संगम बनला आहे. शेवटी शेतकऱ्यांना हवं काय? वेळेत पैसे, सुलभ कर्ज, दर्जेदार इनपुट्स आणि खात्रीशीर बाजारपेठ. आता पाहायचंय हे निर्णय प्रत्यक्ष शेतात किती उतरतात.